मालमत्ता कर विभागानं कर वसुलीत आघाडी घेतल्यानं ठाणे महापालिकेच्या तिजोरीत 3 महिन्यात 419 रुपयांची भर पडली. करदात्यांच्या विक्रमी प्रतिसादामुळे पालिकेची घसरलेली आर्थिक गाडी रुळावर येण्यास मदत मिळणार आहे. पालिकेच्या तिजोरीत तुर्तास 100 कोटीहून अधिकची शिल्लक सध्या महापालिकेच्या विविध विभागांनी एप्रिल ते जून या कालावधीत 419 कोटींची वसुली केली. त्यातही यात मालमत्ता करापोटी 291 कोटी सर्वाधिक वसुली केली आहे, तर सर्वात कमी वसुली ही समाज विकास विभाग आणि नाट्यगृहाकडून अवघ्या 1 लाखाची वसुली करण्यात यश आले. त्यानुसार 3 महिन्यात 20% आसपास वसुली झाल्याचं समाधानकारक चित्र दिसतंय. ठाणे महापालिकेनं 2024-25 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाला 850 कोटी रुपयांच्या कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं होतं. त्यापैकी वर्षाअखेर म्हणजेच मार्च महिनाअखेर 810 कोटी रुपयांची कर वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आलं होतं. 95% आसपास मालमत्ता कराची वसुली झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या कर वसुलीत 108 कोटी रुपयांनी वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला होता. यंदाच्या वर्षात म्हणजे 2024-25 या आर्थिक वर्षात पालिकेनं मालमत्ता कर विभागाला 819 कोटी 71 लाख रुपयांच्या करवसुलीचं उद्दिष्ट ठरवून दिलं असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभागानं 1 एप्रिलपासूनच पावलं उचलली. त्याचाच एक भाग म्हणून 1 एप्रिल रोजीच या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयकं पालिकेनं करदात्यांपर्यंत पाठवली आहेत. त्याबद्दलचा लघुसंदेश मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला होता. त्याला प्रतिसाद देत ठाणेकर करदात्यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसंच पालिकेनं मालमत्ता कराच्या सामान्य करात 10% सवलत दिल्यानं त्याचाही परिणाम उत्पन्न वाढीसाठी झाल्याचं दिसून आलंय. दरम्यान जून महिन्यापर्यंत मालमत्ता कर विभागानं 291 कोटींची वसुली केली आहे.